पीछे होती सब उतनी गंदी नहीं होती। हाँ पीछे होती। अब मैदान में भी कचरे की गाड़ी वाड़ी भी नहीं आती है, मैदान में जो कचरा भी इंसान जाए। ये रास्ता वाले पाणी कंटॅमिनेटेड आहे हे तुम्ही म्हणजे विचारूच नका, एवढं कंटॅमिनेटेड पाणी येऊन राहिलं साहेब की झाड़ूवाला भी 2-4 दिन हो गए नहीं आया। झाड़ूवाला खड़ा साफ करने बुलाते हैं तो आते नहीं है त्या स्वतः आले होते कमिशनर साहेब यांचा जो प्रॉब्लेम आहे व्हर्टिकल याचा जो प्रॉब्लेम आहे यांचा रिझॉल्व्ह करून टाका ना साहेब लवकरात लवकर। प्रॉब्लम बहुत है, बहुत प्रॉब्लम है। कचरे वाले को यहाँ पर घर के अंदर तो अपन रिजॉल्व नहीं नहीं, इनके आदमी ने क्या एक रिपोर्ट दिया था कि पीछे स्लैब कोई स्लैब डल रहा है बोले, वो काम करने नहीं दे रहा, जबकि कोई ऐसी कुछ बात ही नहीं है। स्वभाव तसा आहे सर, ते बनते मनापासून पण प्रयोग करतात पहिलेपासून हमको ये मुझे जरूरत नहीं भैया, बस आपने इतना बात दे दिया ये बहुत है। ते लोकांच्या अधिकारासाठी लढणारे लोक आहेत, एक हे रद्दीचे निश्चित हे महत्वाचं आहे आणि याच्यावर पूर्ण काम झालं पाहिजे। आणि साहेब जे चांगलं काम करतील ना त्यांचा आम्ही सत्कार करू या माध्यमातून, नुसतं राठोड साहेबांपर्यंत थांबणार नाही आम्ही, आपल्या लोकांचा चांगल्या रीतीने सत्कार करू। फक्त साहेब या लोकांची कामं करा। आम्ही एका फोनवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश के सचिव श्री सोहेलभाई पटेल, हाजी सोहेलभाई पटेल यांच्या माध्यमातून मोमीनपुरा एरियातल्या सगळ्या या महिला भगिनी इथे जमा झालेले आहे। हे आपण जे बघतात आहे ते गांधीबाग झोन आहे, ज्यांच्या माध्यमातून जे अर्धवट कामं सोडलेले आहे महानगरपालिकेने त्याची पूर्तता लवकरात लवकर व्हायला पाहिजे, म्हणून हाजी सोहेलभाई पटेल साहेबांनी इथे निवेदन दिलेलं आहे। मोमीनपुरा या क्षेत्रामध्ये यांच्या वस्त्यांमध्ये सांडपाणी आणि गटरच्या लाईनाच्या खूप समस्या आहे, त्यासोबतच जे पाणी येते आहे ते इतकं दूषित आहे की लोकांचं जीवन पूर्ण त्रस्त झालेलं आहे। कुठलेही वाहन तिथे जाऊ शकत नाही। इमर्जन्सीमध्ये आमच्या बहिणींना समजा दवाखान्यात वगैरे इतरत्र हलवायचं असेल तर त्यासाठी ॲम्ब्युलन्स देखील जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती तिथे आहे। तर या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आज इथले उपायुक्त श्री गणेशजी राठोड यांना निवेदन देण्यात आले आणि सगळ्या समस्या आज किंवा उद्या लवकरात लवकर सोडवण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। तसेच यांच्या क्षेत्रामध्ये नवीन सांडपाण्यासाठी गटर लाईनसाठी 5 करोडचा DPR सँक्शन झालेला आहे, ज्यासाठी हाजी सोहेलभाई पटेलनी पूर्ण महानगरपालिकेला नेहमी निवेदन देऊन लवकरात लवकर काम व्हावं यासाठी प्रस्ताव दिला होता आणि त्या प्रस्तावाला आता निधी मंजूर झालेला आहे। सोहेलभाईच्या माध्यमातून मध्य नागपूरमध्ये या क्षेत्रामध्ये चांगला विकास होईल अशी मी अपेक्षा करतो। धन्यवाद। तो आप देखते रहिए नागपुर सुपर न्यूज़ 24 में तबस्सुम सैयद कैमरामैन वजरौली के साथ।